नमस्कार, जय महाराष्ट्र। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आज आम्ही इथे साजरी करण्यासाठी आलो आहे। बाळासाहेब कलादालन जे इथे बनवलेलं आहे तिथे त्यांच्या तस्वीरीला आम्ही हार अर्पण केला आणि श्रद्धांजली आज इथे करत आहोत। त्याच्यासाठी सर्व आमचे शिवसैनिक इथे उपस्थित आहेत आणि परत आम्ही आज वास्तू बघितल्यानंतर असं वाटते काय आमच्या पक्षातर्फे कार्य करायचं ते कार्य करण्यासाठी इथे आम्ही सज्ज आहोत। बघा, एक तुम्हाला एक छोडक्यामध्ये सांगतो, निकालाचा परिणाम काही असू दे, भले हमारे पास नहीं रहेगा नगरसेवक का पद, फिर भी आज ऊंचाई शिवसैनिक का कद, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। राहिली गोष्ट बाळासाहेबांच्या पुतळ्याची, ज्यावेळी कलादालनाला विरोध झाला त्यावेळी आपण पालिकाच तोडून टाकलेली, फोडून टाकलेली, गुन्हे दाखल झाले होते आमच्या शिवसैनिकांच्या नगरसेवकांवरती, शिवसैनिकांवरती, आणि आता पुतळ्याला विरोध झाला की गेल्या वेळी तर पालिका फोडली आहे, आता ह्याच्या गाड्यांची घरं आणि ह्यांना पण फोडू, एवढं शिवसैनिकांमध्ये ताकद आहे। आणि काय निकाल वगैरेची परिणाम आम्ही करत नाही। शिवसेना प्रमुखांनी 19 जून रोजी 1966 सालापासून ते 1995 सालापर्यंत सत्तेपासून बाहेर होते, तरी सत्तेची मक्तेदारी ही शिवसेना प्रमुखांनी केली होती। त्यामुळे सत्तेचा आम्हाला काही लोभ नाही आहे। त्यामुळे सत्ता आमची असू दे नसू दे, पण अधिकारशाही आमचीच राहणार आहे। कारण मंत्री प्रताप सर नाईक हे अजून 5 वर्ष मंत्री, 4 वर्ष मंत्री राहणार आहेत, ही गोष्ट कोणी विसरू नये एवढं मी सर्वांना सांगतो। बाळासाहेब ठाकरे नेहमी भाषणात म्हणायचे की माझा शिवसैनिक हा झुकणारा नाही, झुकवणारा आहे। तर मीरा भाईंदर मधला शिवसैनिक कसा आहे? नाही, मीरा भाईंदरचा शिवसैनिक थोडी झुकलाय। आजही बघा, तुम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती बघत असाल की जरी निकाल काही लागला तरी प्रत्येक शिवसैनिकाच्या चेहऱ्यावरती आनंदच आहे, कारण मताधिक्य वाढलंय, आमचं लोकांचा जनाधार वाढलाय। ज्या ठिकाणी भाईंदर पश्चिमेसारख्या ठिकाणी आम्हाला शिवसेनेला काही अल्प मतं पडत होती, आज तिकडे भरभरून मतं पडत आहेत। गुजराती समाज असू दे, आमचे छत्तीसगढ़ समाज असू दे, मुस्लिम समाज, सर्व समाज हे शिवसेनेकडे एकवटलेत, कारण प्रताप सरनाईक साहेबांचा विजन आहे स्वप्नांचं शहर। कारण आम्ही कुठल्याही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही आणि करणार नाही। सर्वांचा सर्वांगीण विकास हेच आमच्या सरनाईक साहेबांचं ध्येय आहे, त्याच्यापुढे आम्ही पुढे तेच ध्येय घेऊन चालत राहणार आहोत। सर, सेनापति हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बालासाहेब ठाकरे जी का 100वीं जन्म जयंती है, उसको साझा करने के लिए हम सभी लोग बालासाहेब ठाकरे कलादालन, जो कि उत्कृष्ट निर्मित हमारे मीरा भाईंदर शहर में हुआ है, यहाँ पे हम लोगों ने बालासाहेब ठाकरे जी के स्मृति स्थल पे जो है हम लोगों ने उनको माल्यार्पण किया है। और सभी मीरा भाईंदर के शिवसेना के सभी मुख्य पदाधिकारी यहाँ पे आके बालासाहेब ठाकरे का जो यहाँ पे यादों में आर्ट उकेरा हुआ है हमारे लोक लाडले मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक जी द्वारा, तो कहीं ना कहीं मीरा भाईंदर शहर आज पूरा जो है बालासाहेब ठाकरे को याद कर रहा है। साथ में पूरा दुनिया, पूरा देश, पूरा महाराष्ट्र बालासाहेब ठाकरे का जो हिंदू हृदय सम्राट का उनको उपाधि मिला हुआ था, तो आज उनके 100वीं जयंती को पूरा देश मना रहा है। और उनको विचारों पे चलने का काम शिवसेना ही नहीं, तमाम जो है हिंदू संगठन इस देश में किया है। तो आज भी हम लोग यहाँ पे आके संकल्प लिए कि उनके पदचिन्हों पे चल के मीरा भाईंदर नहीं, पूरे महाराष्ट्र को उत्कृष्ट महाराष्ट्र बनाने का कोशिश करेंगे। प्रथमतः जय महाराष्ट्र आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ते सगळे उपस्थित आहोत। आणि आमचं सौभाग्याचं दिवस आहे हा की आदरणीय परिवहन मंत्री सरनाईक साहेबांनी हे कलादालन बनवलं आहे। ते बाळासाहेब ठाकरेपर्यंत इथे सगळी अनुभूती येते आपण बघून, आणि खूप आनंद होतोय। बाळासाहेबांनी ज्या शिकवणी दिल्या आहेत त्याच्यावर आम्ही चालत आलोत आणि चालतही राहू। बाळासाहेबांनी शिवसैनिकांना कधी हारण्याचं हे केलेलंच नाही आहे। ते प्रत्येक वेळी बोललेत की शिवसैनिक हा एकदम कट्टर आणि आपल्या विकासाचं ध्येय घेऊन चालणारा आहे। त्याला हार जीतची पर्वा नसते आणि सर्व लोकांना, सर्व समाजाला घेऊन चालणारा शिवसैनिक आहे बस। आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व आलोय आणि आम्ही आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून माळ अर्पण केली आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र। नाही, आज खरं तर मराठी माणसाची, महाराष्ट्राचे आणि अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे। आणि बरोबर 100 वर्षापूर्वी याच दिवशी पुण्यामध्ये बाळासाहेबांचा जन्म झाला आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी बाळासाहेबांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली। तेव्हापासून गेली 70 वर्ष हा विचार, मराठी माणसाच्या हिताचा आणि अखंड हिंदुत्वाचा ज्वलंत विचार बाळासाहेबांच्या मुळे या महाराष्ट्रात जिवंत झाला आणि तो टिकून आहे। कारण मराठी माणसाच्या अस्मितेसाठी 1966 साली बाळासाहेबांनी जो अंगार फुलवला होता तो गेली 70 वर्ष या महाराष्ट्रामध्ये अविरतपणे सुरू आहे आणि तो प्रवास
असाच इथून पुढे सुरू राहणार. आज खरं तर बाळासाहेबांची 100वी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण राज्यभर एक भगवामय वातावरण झालेलं आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आपण पाहत असाल की आणि खास करून मीरा भाईंदर शहरामध्ये कालच राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक साहेबांनी यांनी घोषित केल्याप्रमाणे की हा संपूर्ण महिना हा सेवा मास म्हणून आपण साजरा करणार आहोत. विविध उपक्रम या शहरामध्ये बाळासाहेबांच्या या शतकोत्तर जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात साजरे केले जाणार आहे. येत्या निवडणुकीमध्ये ह्या कलादलांवरती खूप प्रत्यारोप झाले, भ्रष्टाचाराच्या गोष्टी झाल्या. तर आज ह्या कलादलामध्ये तुम्ही स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त समोर शिवसैनिक एकवटतात, काय नेमकी भावना आहे? आरोप करणारे तर करत राहणार साहेब, आरोप कोणावरती झालेले नाहीत, परंतु बाळासाहेबांच्या नावाने ही वास्तू झालेली आहे. एवढी सुंदर आणि नयनरम्य ही वास्तू आहे आणि बाळासाहेब हे साहेब मराठी माणसाचंच नव्हे तर हिंदुस्थानचं दैवत आहे. आणि जो कोणी असा विचार करतो की बाळासाहेबांच्या नावाने कोणी भ्रष्टाचार केला आणि काय केला, त्याचा विचार फार छोटा आहे. लक्षात ठेवा, बाळासाहेब ही काय भ्रष्टाचाराची किंवा बाळासाहेबांच्या नावाने भ्रष्टाचार करण्याची ही वास्तू नाही आहे. हा फार मोठा विचार आहे. असा विचार ज्याच्या मनात आहे त्याने तो विचारसुद्धा काढून टाकावा. आणि शिवसैनिकांनी तिथे काम केलं हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आयोगासमोर सांगितलेलं आहे की याच्यामध्ये भाजप आणि संघाची माणसं नव्हती तर शिवसैनिक होते. बाळासाहेबांनी हे मान्य केलं होतं की जर ते शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे ती गोष्ट संघ आणि भाजपाच्या वरिष्ठ मंडळींनी सांगितली होती की हे काम शिवसैनिकांनी केलेले. त्यामुळे आणि एक परिवार आहे, कुटुंब आहे, भाजप असेल, शिवसेना असेल, हिंदुत्व अखंड जिवंत आहे. देखिए, आज सभी शिवसैनिक यहाँ उपस्थित है स्वर्गीय बाला साहेब ठाकरे जी की जन्म शताब्दी के अवसर पर सभी ने श्रद्धांजलि अर्पित की है और आज फिर से ये संकल्प लिया है कि रिजल्ट चाहे जो भी था लेकिन लोगों का जुड़ाव, लोगों का भरोसा जो है वो शिवसेना पे बड़ा है. आप देख सकते हैं कि पहले राजस्थानी समाज कितना जुड़ा था, पहले उत्तर भारतीय समाज कितना जुड़ा था, गुजराती समाज कितना जुड़ा था, लेकिन आज उनके संकल्प के लिए आप कहेंगे कि प्रताप सरनाईक जी के विश्वास के लिए आज सारा 36 कौम एक हो गया. अच्छा, हज़ारों की संख्या में एकत्रित होकर लोगों ने प्राइवेट लिमिटेड का बहिष्कार किया. तो आज आप देख सकते हैं कि कहीं ना कहीं ताकत जो है विश्वास की ओर बढ़ी है, वोट्स बैंक बढ़े हैं. आप देख सकते हैं कि वार्ड नंबर 5 जहाँ से मैं उम्मीदवार था वहाँ पे गिनते के कुछ मत पड़ते थे, 2000 2500 बस क्रॉस नहीं किए थे, लेकिन आज वहाँ पे 5000 की संख्या पार की है. तो लोगों का भरोसा और प्यार बढ़ा है, विश्वास बढ़ा है और आगे भी निरंतर बढ़ता रहेगा. अच्छा, 10-12 दिनों में अगर हम वहाँ पे ये कर सकते हैं तो आने वाले 5 सालों में क्या नहीं कर सकते. तो आप ये जोश और जुनून बड़ा है, क्षत्रिय समाज से आता है, क्षत्रिय कुल से आता है, लड़ना हमारा धर्म है, आगे भी लड़ेंगे, पूरी ताकत से लड़ेंगे, 10 गुना ताकत से लड़ेंगे और विश्वास दिलाते हैं लोगों को कि आने वाले समय में स्वर्गीय बाला साहेब ठाकरे जी का सपना जो है, संकल्प जो है वो पूरा करेंगे. जिस तरह से सब लोग हिंदुत्व का और हिंदू हृदय सम्राट का जन्मोत्सव है, लेकिन आज जो है सच्चे शेर हिंदू हृदय सम्राट का जन्मोत्सव है, तो क्या बताएंगे आप इसके बारे में? बिल्कुल, हर एक शिव सैनिक सच्चा शेर है बाला साहेब ठाकरे जी का और शेरनिया है यहाँ पे. आप देख सकते हैं कि बाला साहेब ठाकरे ग्राउंड में जब सभा थी, हज़ारों की संख्या में वहाँ पे लोग उमड़ रहे थे, भीड़ थी. तो आज शिवसेना की जो शेर और शेरनिया है पूरी ताकत से लड़ रहे हैं, पूरी उम्मीद से लड़ रहे हैं और आने वाले समय में उसका रिजल्ट भी आपको दिखेगा और पूर्ण तरीके से भरोसा आहे की 5 साल में बहुत कुछ बदलेगा. खरं तर फार बरं वाटतं. आज मीरा भाईंदरमध्ये हे कलादालन झालेलं आहे आणि कलादानाच्या माध्यमातून आज बाळासाहेबांची आम्ही मीरा भाईंदरमध्ये खऱ्या अर्थाने स्मृती दिवस आज साजरा करत आहोत. मीरा भाईंदरच्या जनतेसाठी आणि या समाजासाठी हा स्मृती दिवस बाळासाहेबांनी जो समाजसेवेचा वसा घेतलेला आहे त्याच्या स्मृती, त्याच्या आठवणी या कलादालनाच्या माध्यमातून मीरा भाईंदर आणि इतर समाजाला, मीरा भाईंदरमधील सर्वसामान्य नागरिकांना समजलेले आहेत. बाळासाहेबांनी जे समाजसेवा केलेली आहे, जे राजकारण केलेले आहे आणि बाळासाहेब काय होते हे खऱ्या अर्थाने या कलादालनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आणि मीरा भाईंदर जनतेला आज समजलेला आहे. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाला साहेब ठाकरे जी की जन्म शताब्दी के अवसर पर उन्हें मानवंदना देने हम सभी यहाँ पर उपस्थित हुए हैं. आपके चैनल के माध्यम से मैं सभी जनता को जय महाराष्ट्र ये कहती हूँ. बाला साहेब ये एक धाड़सी नेतृत्व था. बाला साहेब ये एक विचार थे. मराठी मानुस के हक और अधिकार के लिए उन्होंने कभी भी कोई समझौता नहीं किया है और आज उनकी जन्म शताब्दी पर मैं ये कहना चाहूँगी कि हम सभी को उनसे प्रेरणा लेके निस्वार्थ राष्ट्र सेवा, सामान्य जनता के हित के लिए निस्वार्थ रूप से और निर्भीड रूप से लोगों के सामने खड़ा रहना चाहिए. सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे असं व्यक्तिमत्व आहे
की आज त्यांची जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं करतोय. आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना आम्ही अभिवादन करतो. पण ही एक बाळासाहेब ठाकरे यांचं जीवन एक चळवळ होती. पण ही बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, आणि त्यांचा जो जीवन प्रवास होता ती मराठी माणसाच्या न्याय हक्कापासून सुरुवात झालेली चळवळ ती हिंदुत्वाचा श्वास बनली आणि एक स्वाभिमानी कार्यकर्ते घडवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. आणि त्यांच्या आशीर्वादानेच आमच्यासारखे कार्यकर्ते हा समाजात मानसन्मान मिळतोय. निश्चित आमच्या सर्वांचीच त्यांना अभिवादन आहे मनापासून की असं नेतृत्व हे एका 100 वर्षामध्ये जन्माला येतं ते बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने आम्ही बघितलं. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सरनाईक साहेब यांनी ते पुढच्या पिढीला बघायला मिळावं म्हणून हे कलादालन लोकांना लोकार्पण केलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मी व्यक्त करतो.